मित्रांनो, एक जिद्द असेल तर काय होतं त्याचे एक जिद्द जागतं उदाहरण मी तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मी सचिनराव यादव, सर्वांना जय जिजाऊ मनपूर्वक. मी ज्या रस्त्याला आहे ते इथून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती गादीगाव आहे आणि हाच रस्ता खाली ह्या ज्या गावाचं नाव आहे ते उपरी, सातारा आणि पंढरपूर रोडला हे जाऊन रस्ता मिळतो. मित्रांनो, मी काय या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तर इथं मला एक प्रचंड भव्य आणि दिव्य आमच्या एक 3 ते 4 तालुक्यात सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस इथं एवढा मोठा आणि उंची हा भगवा झेंडा आपणाला कुठंच पाहायला मिळत नाही. जरा वेगळं दिसलं म्हणून मी ह्या ठिकाणी थांबलेलो आहे मित्रांनो. तर ह्या चौकाला जे नाव आहे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक म्हटलं जातं आणि हे एक तळ्याचं माळ उपरी ह्या गावामध्ये आपणाला पाहायला मिळतं. मित्रांनो, ज्यांनी उभा केला, ज्याच्या शेतामध्ये उभा केला आहे तर त्याचं मी त्यांच्याशी तुमचं बोलणं करून देत आहे. तर मामा, तुमचं नाव काय आहे? मामा, तुमचं नाव सांगा. अंबादास नामदेव नागणे. हां, त्यांच्या शेतामध्ये वाटेच्या कडला रान असल्यामुळं हां, हा ध्वजारोहण इथं केलेला आहे. ध्वजारोहण केलेला आहे इथं. हां, आणि हे आमच्या इथल्या सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांच्या म्हणजे ह्याच्यातनं झालेला. हां, बरं, असे हा ध्वजारोहण आपल्या मळ्यामध्ये उभा करायचं कारण काय, असं का तुम्हाला वाटलं की इथं हा ध्वजारोहण उभा असावा? रायगडला गेल्यामुळेच हां, बघितलं इकडे तिकडे. रायगडला कधी गेलते इथली लोक? लोक जाते 6 जूनला जातात 6 जूनला. आणि तिथं गेल्यानंतर एक त्यांनी ते बघितलं इथं ध्वजारोहण रायगडवरचा आणि त्यावेळेला मग त्यांची एक संकल्पना झाली. त्यांनी त्यांच्या मनात काय विचार आला असेल, इथं बसत होती पोरं. हां, आणि मग विचारातून हे समजा झालं. हां, हा ध्वजारोहण हा 75 फुटाचा ध्वजारोहण आहे आणि ह्या उपरी भागातील जे मित्रमंडळ आहे हे रायगड या ठिकाणी 6 जूनला राज्याभिषेकच्या निमित्त गेलेले होते आणि तिथं एक भगवा ध्वजारोहण त्यांनी पाहिला आणि त्यांनी आपल्या गावाकडे आल्यानंतर इथं ध्वजारोहण उभा करायचा असा निर्णय घेतला. मित्रांनो, हे अंबादास नागणे यांनी ह्या स्मारकाला ध्वजारोहणला ही जागा दिलेली आहे आणि रोड टचीच आहे. अतिशय जिज्ञासा ह्या मुलाने बाळगून हा ध्वजारोहण ह्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या ठिकाणी त्यांचं हे बाबा सांगतात, अंबादास मामा सांगतात की 30 ते 40 वर्ष आम्ही ह्या ठिकाणी बसत होतो, जे ह्यांच्या वयाचे लोक आहेत त्यांच्या बरोबर. पण यांच्या मुलांनी नातानी असा एक संकल्प केला की आता पूर्ण लोक इथं थांबतात. ह्या झेंड्याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, ह्याची पायरी एकही चप्पल लिहून चढू देत नाहीत. प्रत्येकाला चप्पल साईडला घेतात आणि प्रत्येक जण झेंड्याला वंदनही करतात मित्रांनो. आणि हा प्रत्येक शिवजयंती असेल, जिजाऊ जयंती असेल, संभाजी महाराजांची जयंती असेल, त्यावेळेला हा प्रत्येक जयंतीला हा झेंडा बदलला जातो आणि हा झेंडा बदलायला सदासजी कुणाला ह्याच्यावरती चढता येत नाही. पंढरपूरनं क्रेनच्या साह्यानं हा झेंडा उभा केला जातो आणि विविध उपक्रम, रक्तदान शिबिर आणि ह्या झेंड्याला मानवंदना देण्यासाठी ह्याचा महोत्सव करत असताना प्रत्येक वेळ रक्तदान करून हे केलं पुष्कळ. हे झेंडा पाहताना एक अंधकरण फुलून येतो बघा, कसा झेंडा डोलतो ह्या निळ्या भोर आकाशामध्ये. तर मित्रांनो, संभाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही इथं उपक्रम राबवता असं मला समजलं की प्रत्येक ह्या वर्षी किती लोकांनी रक्तदान केलेलं आहे? हां, आणि शिवाजी महाराजांच्या जयंतीला इथं काय असतात? कीर्तन सोहळा, मोठे मोठे कीर्तन सोहळे झाले. हां, इंदोरकरी महाराज असू दे, आपले बाकीचे कीर्तन झालं. इथं बरेच व्याख्यान ही झाले, सगळे कार्यक्रम उपक्रम घेतात. हां, बरं, जेवणाचा कार्यक्रम असतो या. हां, जे म्हणजे ज्याला वाटेल तसं इथली लोक करते ती. म्हणजे इथल्या वस्तीनं पूर्ण योगदान दिलेलं आहे इथल्या सगळ्या लोकांना याच्यासाठी पूर्ण. हे बच्चे गँग इथं असते मित्रांनो. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथं ध्वजारोहण कोणीही बांधू शकतं, पण इथं पवित्रता खूप महत्त्वाची. स्वच्छता बघा तुम्ही, डिझाईन ही
छान आहे, अतिशय छान आहे मित्रांनो. आणि इथं ही 2 हायमस्ट दिवं दिलेलं आहे. इथं रात्रीची फुल उजेड असतं मित्रांनो. इथं आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य वाघमोडे होते, त्यांच्या फंडातून हा हायमस्ट दिवा दिलेला आहे. इतकं छान संध्याकाळचं सुद्धा वातावरण दिसत असणार आहे मित्रांनो. अप्रतिम हा ध्वजारोहण मला या ठिकाणी दिसला. असंच आपल्या भागामध्ये सुद्धा एक मित्रपरिवार ध्वजारोहण उभा करत जावा, त्याला मानवंदना सन्मान करत जावा. आणि हा चॅनल शेअर करा, सबस्क्राईबर करा, लाईक करा, फॉलो करा मित्रांनो. सर्वांना मनापासून जय जिजाऊ.